संपदा मुंडे काल परवा ही घटना झाली। त्याचा जे दुर्दैवी घटना झाली ते देहांत झाला असा कळाला आणि या घटनेमागे म्हणजे त्याचा घटना ते आत्महत्या आहे की हत्या आहे हेच अजून जे निश्चित झालेलं नाही। आणि याच्यात जे माझ्या मते आणि सर्वच जे हे मूळ म्हणजे हे गाव माझं गाव आहे। मी या गावाचा मूळ रहिवासी असून आणि हे आता स्थायिक झालेले आमच्याकडे मुंडे परिवार नुकतेच आलेले काही वर्षापूर्वी आमच्या इथं स्थायिक झाले आणि खूप कष्टातून त्यांनी जे आपल्या परिवाराला जे त्याच्या आईवडिलांनी जे खूप कष्टातून त्याला शिक्षण दिलं आणि याच्याकरता नाही का आणि इतकं शिक्षण दिल्यानंतर आणि ती मुलगी जे अनेक वेळा जे तिथं त्रस्त होती म्हणून जे ते तिथं त्रास दिला जात होता त्याला आणि त्यांनी अनेक तक्रारी तिथं दिली। अनेक तक्रारी दिली असताना देखील जे प्रशासनाने त्याच्यावर दुर्लक्ष केलं म्हणून ही घटना घडली असं जे प्रत्येक दर्शनी आता निदर्शनास आलं की त्यांनी अनेक तक्रारी देऊनसुद्धा तिथले डॉक्टर्स असो की पोलीस प्रशासन असो त्यांनी त्याला दुर्लक्ष केल्यामुळे हे घटना घडली। आता हे घटना घडली आत्महत्या असं जे प्रथमदर्शनी असा जे एक्सप्लेन करण्यात आलं आहे, परंतु हे आत्महत्या आहे की हत्या आहे याची ज्याचं सखोल चौकशी झाली पाहिजे। याकरता जे जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय अजितदादापर्यंत जे आम्ही हे निश्चितच ते पण जे त्यांनी ते कानावर निश्चितच घालू आणि त्याच्यात हे निश्चितच लक्ष घालतील आम्ही पहिले सांगितलेलं आहे। आणि आता जे जिल्ह्याचे बरेच नेते मंडळी इथं आलेले पंकजाताई येऊन गेले, आता मला कळालं की मुंडेसाहेब पण इथं येत आहेत। हे सगळे नेते मंडळी आणि आम्ही जे निश्चितच या गावाचा नागरिक असल्यामुळं आणि या गावाचं जे मी रहिवासी असल्यामुळं मी बी याचा निश्चितच पाठपुरावा करेन आणि त्याला मृत्यू आता ते झालेली घटना आणि ती मुलगी गेली परंतु ते काय परत येणार नाही, परंतु ते घटना का झाली आणि ते या स्तरावर ते गेली किंवा त्याला जाण्यास भाग पाडलं किंवा ते हत्या केली याची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि त्याला मृत्यूस न्याय मिळाला पाहिजे अशी जे माझी भावना आहे। माझीच नाही सर्वांचीच, या गावाचीच नाही तर राज्याचे सगळ्यांचीच भावना आहे की त्याला जे न्याय मिळाला पाहिजे। याकरता जे निश्चितच आम्ही सगळेच प्रयत्न करणार आणि यावेळेस जे ईश्वरला मी प्रार्थना करतो की या परिवाराला जे या दुःखातून जे लवकरच सावरण्याची ईश्वर शक्ती देव आणि त्यांनी जे याच्यातून लवकरात लवकर ते बाहेर यावं अशी ईश्वरचरणी मी प्रार्थना करतो। काय बोलणार या ठिकाणी आमच्या गावची भगिनी संपदा मुंडे यांनी आत्महत्या केली की हत्या झाली हे आज सांगता येणार नाही, परंतु ही निंदनीय गोष्ट आहे आणि या निंदनीय गोष्टी त्या संपदा ताईला करायला लावणाऱ्या सर्व नराधमांना आमच्या कवडगाव वासियांची अशी इच्छा आहे की यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि ही संपदा ताईला न्याय मिळवून देण्यासाठी ही केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालली पाहिजे असं आमचं सर्व कवडगाव वासियांचं म्हणणं आहे। तरी शासनाकडे आमची विनंती आहे की आपण लवकरात लवकर संपदा ताईच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबाला न्याय द्याल अशी आमची अपेक्षा आहे आणि संपदा ताईला श्रद्धांजली अर्पण करतो।